Good morning, dear students. Student, this was in the point which we have been started in the last lecture. We have been started with the point of and the quality by design, and in that we have been started with the sub point, that is the elements of quality by design, which are the different elements of QBD. This point we have been started in the last lecture, and almost I think the three elements we have been studied in the last lecture. Okay, so this was the first element which we have been studied, that is the quality target product profile. The second element which we have been studied, that is the CQA, critical quality attributes. The third one which we have been studied, that is the quality risk assessment. And today we are going to start with the fourth element of the QBD, that is the quality by design, a critical process parameters. Try to understand the meaning of this particular wordings, critical process parameter. Student, when you are designing any process, तुम्ही एखादी प्रोसेस डिझाईन करतायत, तर त्यातले काही असे पॅरामीटर्स असतात जे खूप क्रिटिकल असतात. क्रिटिकल इन द सेन्स दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह, ऑर वी कॅन से दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. असे पॅरामीटर्स की ज्यांच्यात जर थोडाही फेरबदल झाला तर त्याच्यामुळे आपल्या क्वालिटीची प्रोडक्टवर, आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर इफेक्ट होऊ शकतो. लक्षात घ्या, या हे जे वर्डिंग्स आहेत त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर. वेन वी आर डिझायनिंग एनी प्रोसेस, एखादी प्रोसेस आपण डिझाईन करतोय इन ऑर्डर टू मॅन्युफॅक्चर द क्वालिटी प्रोडक्ट. आपण ती प्रोसेस डिझाईन केली की आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट तयार करून घ्यायचं आहे. ओके, आता ती प्रोसेस तुम्ही जेव्हा डिझाईन करत असताना त्याच्यातले काही असे पॅरामीटर्स असतात जे जे खूप इम्पॉर्टंट असतात, जे खूप सेन्सिटिव्ह असतात आणि ज्यांना कंट्रोल करणं म्हणजे खूप गरजेचं असतं. जर असे पॅरामीटर आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवले तर डेफिनेटली त्यांच्यापासून तयार होणारा जो प्रोडक्ट आहे किंवा त्या प्रोसेसपासून जो तयार होणारा प्रोडक्ट आहे, दॅट प्रोडक्ट विल बी अ क्वालिटी प्रोडक्ट. So what I want to say, these are those parameters which are essential to be kept in a control, which are essential to understand if we want to develop a quality product, if we want to develop a quality product. However, if these parameters, if any kind of changes will be take place in such a parameters, अशा पॅरामीटर्समध्ये काही चेंजेस झाले, काही फेरबदल झालं तर त्याच्यामुळे आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर इफेक्ट होऊ शकतो आणि म्हणूनच या पॅरामीटर्सला म्हटलं गेलं आहे क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर्स. नाउ ट्राय टू अंडरस्टँड द थिअरी. फर्स्ट पॉइंट, अ क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर इज एनी मेजरेबल इनपुट और आउटपुट ॲट्रिब्यूट ऑफ अ प्रोसेस स्टेप that must be controlled to achieve the desired product quality and process consistency. Try to understand. What is meant by CPP? CPP stands for critical process parameter, which is said to be the any measurable input attribute or the output attribute of a process step that must be controlled. हे पॅरामीटर्स आपल्याला कंट्रोल करावे लागतील इन ऑर्डर टू अचीव द डिझायर प्रोडक्ट क्वालिटी अँड द प्रोसेस कन्सिस्टन्सी. मी एक्झाम्पल म्हणून इथे ठेवलं आहे ड्राईंग टाईम ऑफ द ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स जर का खूप ड्राय झाले तर त्यांच्यातला मॉइश्चर निघून जाईल. बघा, ड्राईंग टाईम हा एक पॅरामीटर आहे. जेव्हा तुम्ही ग्रॅन्युलेशन करतात, ग्रॅन्युल्स तयार करतात, ग्रॅन्युल्स तयार झाल्यानंतर त्याचे ड्राईंग किती टायमिंगपर्यंत करायला पाहिजे, त्या ग्रॅन्युल्सची ड्राईंग कुठल्या टाईमपर्यंत करायला पाहिजे, हा एक खूप मोठा क्रिटिकल फॅक्टर आहे किंवा क्रिटिकल पॅरामीटर आहे जे आपल्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. कारण जर का समजून घ्या, ग्रॅन्युल्सचं ड्राईंग खूप जास्त झालं, ओके, मॉइश्चर लॉस खूप जास्त झाला ग्रॅन्युल्समधनं, तर त्याची बाइंडिंग प्रॉपर्टी कमी होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही त्या ग्रॅन्युलला कंप्रेशनसाठी घेऊन जाल, टॅबलेट बनवण्यासाठी कंप्रेशन मशीनवर घेऊन जाल, त्यावेळेस मॉइश्चर कमी असल्यामुळे टॅबलेट जे आहेत ते सॉफ्ट टॅबलेट तयार होतील, त्यांची फ्रायबिलिटी जास्त असेल, they will be disintegrate within a very less period of the time and they will not show, means that tablet will be not of a good quality. ते टॅबलेट जे तुम्ही बनवतायत ते चांगल्या क्वालिटीचे नाही बनणार, कारण त्यातनं जर मॉइश्चर खूप जास्त कमी झाला, ड्राईंग टाईम जर वाढून गेला, आपण त्या पॅरामीटरवर लक्ष नाही दिलं आणि ड्राईंग टाईम वाढला तर त्या ग्रॅन्युल्समधनं मॉइश्चर सर्व निघून जाईल आणि मॉइश्चर जर का निघून गेलं तर खूप सॉफ्ट टॅबलेट तयार होतील. म्हणजे ती टॅबलेट जरी खाली पडली तर त्या टॅबलेटचे ब्रेकेज होऊन जाईल, ते टॅबलेट ब्रेक होऊन जाईल. ओके, ड्राईंग टाईम कमी झाला, ड्राईंग टाईम जास्त झाल्यामुळे काय होतं आहे, मॉइश्चर निघून जात आहे आणि सॉफ्ट टॅबलेट तयार होते. ड्राईंग टाईम कमी झाला म्हणजे जे ऑप्टिमम ड्राईंग टाईम होतो त्यापेक्षा कमी टाईमापर्यंत तुम्ही त्याला फक्त ड्राय केलं तर त्याच्यात मॉइश्चर कंटेंट जास्त राहून जाईल. आता त्या ग्रॅन्युल्सवर जर मॉइश्चर कंटेंट जास्त राहून गेला तर त्यामुळेही प्रॉब्लेम होऊ शकतात. काय होणार आहे, जेव्हा मॉइश्चर जास्त असलेले ग्रॅन्युल्स, माझ्या वर्डिंग्सकडे लक्ष असू द्या, जेव्हा मॉइश्चर जास्त असलेले ग्रॅन्युल ज्यांची ड्राईंग टाईम आपण कमी करून घेतली होती किंवा आपण लक्ष दिलं नाही, त्यांची ड्राईंग कमी झाली, त्यांच्यात मॉइश्चर जास्त असेल आणि मॉइश्चर जास्त असलेले ग्रॅन्युल्स जेव्हा आपण कंप्रेशन मशीनवर घेऊन जाऊ तर तेव्हा क्राउनिंगचं प्रॉब्लेम येऊ शकतं आहे, पिकिंगचं प्रॉब्लेम येऊ शकतं आहे,
क्राउनिंग अँड पिकिंग, कारण मॉइश्चर जास्त असल्यामुळे जेव्हा पंच मशीन त्या ग्रॅन्युल्सवर पडेल तर काही ग्रॅन्युल्स त्या पंच मशीनसोबत चिटकून वरती येऊन जातील आणि ते ग्रॅन्युल्स जर चिटकून त्या पंच मशीनसोबत वरती येऊन जातील तर तुमच्या टॅबलेटचा शेप प्रॉपर येणार नाही, तुमच्या टॅबलेटमध्ये स्टिकिंग अँड पिकिंगचा प्रॉब्लेम होईल, तुमच्या टॅबलेटमध्ये क्राउन फॉर्मेशन होईल, दॅट इज द व्हॉट वी कॅन से कॅपिंग प्रॉब्लेम विल बी देअर, कॅपिंग प्रॉब्लेम होऊ शकतं आहे. तर लक्षात घ्या की हा इथे एक एक्झाम्पल घेतला आहे मी क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटरचा. तर इथे क्रिटिकल पॅरामीटर कुठला आहे? ड्राईंग टाईम ऑफ द ग्रॅन्युल. If drying is carried out for the long period of time, then moisture will be lost. If drying is carried out for the less period of the time, then moisture content will be the more. And that's why जास्तही नाही आणि कमीही नाही, आपल्याला ऑप्टिमम ड्राईंग टाईम पाहिजे. तर हा एक पॅरामीटर आहे की ज्या प्रोसेसवर इम्पॅक्ट करतोय. प्रोसेसवर इम्पॅक्ट झाला तर डेफिनेटली आपल्या प्रोडक्ट क्वालिटीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतं आहे. ओके स्टुडंट. सेकंड पॉईंट, a parameter is a critical when a realistic change in the parameter can cause the product to fail or to meet the QTPP. आपण कुठल्या पॅरामीटरला क्रिटिकल सांगू? अ पॅरामीटर कॅन बी सेड टू बी अ क्रिटिकल. असा पॅरामीटर, क्रिटिकल पॅरामीटर म्हणजे काय? असा पॅरामीटर की जिथे रिअलिस्टिक चेंजेस विल टेक प्लेस. अ रिअलिस्टिक चेंज इन दॅट पॅरामीटर कॅन अफेक्ट द quality of product, because of which the quality of product becomes get failed or it will create a problem to achieve or to meet the quality target product profile QTPP. QTPP अचीव करायला जे पॅरामीटर आपल्याला त्रास देत आहेत किंवा जे पॅरामीटर आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे अशा पॅरामीटरला म्हटलं गेलं आहे क्रिटिकल पॅरामीटर्स. सेकंड पॉईंटकडे लक्ष असू द्या स्टुडंट. अ पॅरामीटर इज अ क्रिटिकल वेन अ रिअलिस्टिक चेंज इन दॅट पॅरामीटर कॅन कॉज द प्रोडक्ट टू फेल, can cause the product to fail or it will create a problem in order to meet the QTPP, Understand? Third point, hence a critical process parameters are those whose variability has an impact on the critical quality attributes and therefore should be monitored or controlled to ensure the process product produced the desired quality. Try to understand this last point. What I want to say here in this last point, hence a critical process parameters are those whose variability, हे असे पॅरामीटर आहे की ज्यांच्यात जर व्हेरिएशन झालं, whose variability is having an impact on the critical quality attributes. त्यांचं इम्पॅक्ट कोणावर आहे? they are affecting on the CQA. CQA मी तुम्हाला शिकवलं, एलिमेंट्स ऑफ QBD शिकत असताना मी CQA बद्दल तुम्हाला सांगितलं होतं. दॅट इज द क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स. क्रिटिकल पॅरामीटर्स आर दोज पॅरामीटर्स हुज व्हेरिएबिलिटी, जर त्यांच्यात व्हेरिएशन झाले तर त्यांचा इम्पॅक्ट कोणावर येतो आहे? इट वॉज इम्पॅक्टिंग ऑन द क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट अँड देअरफॉर शुड बी मॉनिटर्ड ऑर दे शुड बी कंट्रोल्ड टू एन्श्युअर द प्रोसेस प्रोड्यूस्ड द डिझायर्ड क्वालिटी. स्टुडंट, दिस वॉज इन द फोर्थ एलिमेंट ऑफ द QBD, that is the this was in the fourth element of the QBD which is still remain, continue it is, sorry, that is the critical process parameter, CPP. Thus, to have a control on the critical process parameter, in order to have a control on the critical process parameter, we have to define the range of interest which we call the potential operating space. आणि जर का तुम्हाला हे क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटरवर कंट्रोल ठेवायचं असेल तर तुम्हाला एक रेंज तयार करून घ्यावी लागेल, वन पर्टिक्युलर रेंज ऑफ इंटरेस्ट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन द POS, पोटेन्शियल ऑपरेटिंग स्पेस. तेवढ्याच रेंजमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की टॅबलेट बनवत असताना टॅबलेटची हार्डनेस पाहिजे 2 किलो ते 4 किलोमध्ये. हार्डनेस इज एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ kg. टॅबलेटची हार्डनेस पाहिजे आपल्याला 2 किलो ते 4 किलो. आता ही जी रेंज आहे 2 kg टू 4 kg, या रेंजला आपण म्हणू POS, दॅट इज द पोटेन्शियल ऑपरेटिंग स्पेस. आता जर समजा टॅबलेट मॅन्युफॅक्चर होत असताना टॅबलेटची हार्डनेस आपल्याला सापडली 1.5 kg. टॅबलेटची हार्डनेस किती सापडली आपल्याला? 1.5 kg. आणि POS किती सांगितलेलं आहे टॅबलेटसाठी? द POS ऑफ टॅबलेट इट शुड बी 2 to 4 kg. आणि आपल्याला जी टॅबलेट सापडते दॅट टॅबलेट इज हॅव्हिंग हार्डनेस ऑफ 1.5, मीन्स इट इज आउट ऑफ लिमिट. आउट ऑफ लिमिट आहे म्हणजे आपण जी रेंज ऑफ इंटरेस्ट, जी रेंज आपण फिक्स केली होती त्या रेंजच्या बाहेर जाते, त्या इट इज आउट ऑफ द रेंज. सो दॅट पॅरामीटर विल डेफिनेटली अफेक्ट द क्वालिटी ऑफ अ प्रोडक्ट. तर हा पॉईंट परत लक्षात घ्या. ओके, CPP मधला. दस टू हॅव अ कंट्रोल ऑन द क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर, जर आपल्याला
पॅरामीटर्सला कंट्रोल करायचं असेल, क्रिटिकल पॅरामीटर्सला कंट्रोल करायचं असेल, देन वी हॅव टू डिफाईन द रेंज ऑफ द इंटरेस्ट अँड दॅट रेंज ऑफ द इंटरेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज POS, दॅट इज द पोटेन्शियल ऑपरेटिंग स्पेस. The POS is the region between the maximum and the minimum value of interest for each process parameter. आणि हे POS काय असतं? POS, as I told you, it is a range of interest. It is a range of interest that is the region between the maximum and the minimum value. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की टॅबलेटची हार्डनेस आपल्याला पाहिजे 2 किलो ते 4 किलो. तर 2 this is the minimum and 4 kg this is the maximum. So POS is the region between the maximum and the minimum value of interest for each process parameter. Okay student, so that was the fourth element of the QBD, that is CPP, critical process parameter. Now the fifth one we are going to start. पाचवा element आपण QBD मधला शिकणार आहोत, that is the design space. Design space. From name only you can understand design space. One particular limit is given and you have to carry out your process in that particular limit. Design space. एक बाउंड्री तुम्हाला दिलेली आहे, एक लिमिट तुम्हाला दिलेली आहे आणि त्या लिमिटमध्येच तुम्हाला तुमची प्रोसेस कंडक्ट करायची आहे. त्या लिमिटमध्येच तुम्हाला तुमची प्रोसेस कंडक्ट करायची आहे. त्या बाउंड्रीमध्ये तुम्ही प्रोसेस कंडक्ट कराल आणि एक क्वालिटी प्रोडक्ट तयार करायचा प्रयत्न कराल. तर ती जी बाउंड्री आहे, ते जो लिमिट तुम्हाला दिलेलं आहे, ज्या लिमिटमध्ये तुम्हाला तुमची प्रोसेस करून क्वालिटी प्रोडक्ट तयार करायचं आहे, त्याच लिमिटला, त्याच बाउंड्रीला आपण इथे म्हणतोय डिझाईन स्पेस. Now try to understand the definition given by the ICH guideline, that is the guideline number Q8. Guideline number आहे Q8. ICH, I told you in the last lecture, International Conference on Harmonization. आता according to the guideline of quality, that is the Q8, ICH design space is defined as design space is the multi-dimensional combination and interaction of the input variables and the process parameter. It is a one type of the interaction. It is a multi-dimensional combination. It is a one type of the combination in between your input variables and the process parameters that have been demonstrated to provide the assurance of quality. That has been demonstrated to provide the assurance of the quality. स्टुडंट व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन, या डेफिनेशनवरनं काय लक्षात येतं आहे की डिझाईन स्पेस काय असतं. डिझाईन स्पेस इज सेट टू बी अ वन टाईप ऑफ द कॉम्बिनेशन, एका प्रकारचं कॉम्बिनेशन आहे इन बिटवीन युअर इनपुट व्हेरिएबल्स अँड इन बिटवीन युअर प्रोसेस पॅरामीटर. इनपुट व्हेरिएबल्स आणि प्रोसेस पॅरामीटरमधला हा एक कॉम्बिनेशन आहे की जे आपण परफॉर्म करतो आणि कशासाठी परफॉर्म करतोय, इन ऑर्डर टू अश्युअर द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट विच यू आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर. In order to achieve the quality of the product which we are going to manufacture. Okay, second point of design space. Working within the design space is not considered as a change. जे डिझाईन स्पेस, जी बाउंड्री तुम्हाला दिली आहे, ज्या पॅरामीटर्सची लिमिट तुम्हाला दिलेली आहे, त्याच लिमिटमध्ये, त्याच पॅरामीटरमध्ये, त्याच बाउंड्रीमध्ये जर का तुम्ही काम करत असाल तर त्याला आपण चेंज म्हणत नाही. त्याला आपण चेंज म्हणत नाही. पण जर का तुम्ही त्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन काम करतायत, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. डिझाईन स्पेस जे तुम्हाला दिलेलं आहे, जी वर्किंग बाउंड्री, जी वर्किंग लिमिट तुम्हाला दिलेली आहे, त्या लिमिटच्या बाहेर जाऊन जर तुम्ही काम करतायत, त्या लिमिटच्या बाहेर जाऊन जर का तुम्ही प्रोसेस कंडक्ट करतायत तर त्याला आपण चेंज म्हणतो. आता या पॉईंटमध्ये, या स्लाइडच्या पहिल्या पॉईंटमध्ये लक्ष असू द्या. मुवमेंट आउट ऑफ द डिझाईन स्पेस इज कन्सिडर्ड टू बी अ चेंज. डेफिनेटली स्टुडंट, डिझाईन स्पेसची बाउंड्री जी आहे, त्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन जर का तुम्ही काम करतायत तर त्याला आपण चेंज म्हणूया. दॅट इज कॉल्ड ॲज अ चेंज. कारण जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे, SOP जी आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्या SOPला तुम्ही डेविएट करून त्याच्या बाहेर जाऊन काम करतायत. तर लक्षात घ्या इथला पहिला पॉईंट, मुवमेंट आउट ऑफ द डिझाईन स्पेस इज कन्सिडर्ड टू बी अ चेंज अँड विल नॉर्मली इनिशिएट अ रेग्युलेटरी पोस्ट अप्रुव्हल चेंजेस प्रोसेस. आणि जर का अशा प्रकारचं चेंज तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्हाला अप्रुव्हल घ्यावं लागेल. कारण तुम्हाला तुमच्या R&D सेक्शनने, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्शनने म्हणा किंवा तुमच्या F&D सेक्शनने, तुमच्या कंपनीच्या F&D सेक्शनने तुम्हाला एक डिझाईन स्पेस तयार करून दिलं आहे. त्या बाउंड्रीमध्ये राहूनच तुम्हाला काम करायचं आहे. पण त्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन का जर का तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला R&D कडनं, रेग्युलेटरी बॉडीकडनं, F&D कडनं तुम्हाला त्यासाठी अप्रुव्हल घ्यावं लागेल, तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. ओके, नेक्स्ट पॉईंट. डिझाईन स्पेस इज प्रपोज्ड बाय द ॲप्लिकंट अँड इज सब्जेक्टेड टू द रेग्युलेटरी असेसमेंट अँड द अप्रुव्हल. आता डिझाईन स्पेससाठी कोण अप्लाय करत आहे?
जसं मी फील्डवर काम करतोय, मी एका कंपनीत काम करतोय, त्या कंपनीत काम करत असताना मला जे काही डिझाईन स्पेस दिलं आहे त्या डिझाईन स्पेसच्या बाहेर जाऊन मी काम करतोय, तर मी ॲप्लिकंट होईल. मी काय करेल, मी रेग्युलेटरी बॉडीकडे, मी माझ्या F&D डिपार्टमेंटकडे, माझ्या कंपनीतल्या R&D डिपार्टमेंटकडे मी अप्रुव्हल मागेल. मी त्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन करेल की तुम्ही जे काही डिझाईन स्पेस मला दिलेलं आहे त्या डिझाईन स्पेसच्या बाहेर जाऊन मी काम करतोय. Try to understand. I am moving outside the design space and I am working for this particular batch. I am working for this particular product out of the design space, out of the area of design space. त्या डिझाईन स्पेसच्या बाहेर जातोय आणि त्यासाठी मला तुम्ही परवानगी द्या, तुम्ही मला अप्रुव्हल द्या. आता फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे घेतलेलं आहे की जर असं चेंज करतो आपण तर त्यासाठी परवानगी घेणं गरजेचं असतं. तर चेंजेस कुठल्या प्रकारचे त्याचं एक एक्झाम्पल घेत आहे. आता जर का तुम्ही ग्रॅन्युलेशन प्रोसेस करतायत, ग्रॅन्युलेशन प्रोसेसमध्ये वॉटर इज यूज ॲज अन द बाइंडिंग एजंट. पाण्याचा आपण वापर करतोय. वी आर मेकिंग अ यूज ऑफ अँड द वॉटर. ओके, अँड वॉटर इज यूज ॲज अन द बाइंडिंग एजंट. बट डेफिनेटली स्टुडंट, इफ यू आर मॅन्युफॅक्चरिंग द ग्रॅन्युल्स बाय मेकिंग अ यूज ऑफ अँड द वॉटर ॲज अन अ बाइंडिंग एजंट, जर का तुम्ही ग्रॅन्युल तयार करतायत आणि त्या ग्रॅन्युल्सला तयार करण्यासाठी जर का तुम्ही पाण्याचा वापर केलेला आहे ॲज अ बाइंडिंग एजंट, तर ग्रॅन्युल्स तयार झाल्यानंतर वेट ग्रॅन्युल्स, पाण्याचा वापर करून वेट ग्रॅन्युल्स तयार झाल्यानंतर त्या वेट ग्रॅन्युल्सला आपण ड्राईंगसाठी घेऊन जाऊ. पण ड्राईंगसाठी खूप वेळ लागेल, कारण त्यातलं काय रिमूव्ह करायचं आपल्याला ड्राईंग करत असताना? मॉइश्चर रिमूव्ह करायचं आहे, वॉटर रिमूव्ह करायचं आहे. जे एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये मॉइश्चर असेल, एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये जे मॉइश्चर असेल ते मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी त्या ग्रॅन्युल्सचं आपण ड्राईंग करणार आहे. पण पाण्याचं ड्राईंग करण्यासाठी किंवा वॉटरचं ड्राईंग, वॉटर मॉलिक्यूलला रिमूव्ह करण्यासाठी जे काही ड्राईंग करतोय ते ड्राईंग टाईम खूप जास्त लागते. The period which is required for the drying, that drying period is too long as we are using the water as a binder. पण जर का समजा ड्राईंग टाईम कमी करायचा असेल तर मी काय करेल, पाण्याच्या जागेवर आय विल मेक अ यूज ऑफ अँड द वॉटर अँड अल्कोहोल. द मिक्सचर ऑफ वॉटर अँड अल्कोहोल विल बी यूज्ड ॲज अन द बाइंडिंग एजंट. आता बघा, मला जे डिझाईन स्पेस दिलं गेलं होतं माझ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं, माझ्या F&D डिपार्टमेंटकडनं किंवा रेग्युलेटरी बॉडीकडनं जे मला डिझाईन स्पेस दिलं होतं त्या डिझाईन स्पेस अनुसार मला काय वापरायचं होतं? बाइंडर म्हणून. मला बाइंडर म्हणून फक्त वॉटर वापरायचं होतं, पाणी वापरायचं होतं. पण मला हे कळतं आहे की जेव्हा मी वॉटरचा यूज करतोय त्यावेळेस ड्राईंग टाईम खूप जास्त जात आहे. तर या ड्राईंग टाईमला कमी करण्यासाठी मी एक TQM केलं, मी एक नवीन QBD केली. त्याच्यात मी काय करतो, जागेवर नाउ आय एम गोइंग टू मेक अ यूज ऑफ अँड द मिक्सचर ऑफ वॉटर अँड अल्कोहोल. ॲज अल्कोहोल इज volatile in nature, अल्कोहोल इज अ volatile in nature. अल्कोहोल volatile असल्यामुळे तो लवकर ड्राय होईल, म्हणजे ड्राईंग टाईम कमी होऊन जाईल. आणि हे ड्राईंग टाईम कमी करण्यासाठी मी काय केलं, पाण्याच्या जागेवर आता मिक्सचर वापरतोय, पाण्याचा आणि अल्कोहोलचा. तर या प्रकाराचा जो चेंज आहे, माझ्या डिझाईन स्पेस अनुसार मला फक्त पाणी वापरायचं होतं, पण डिझाईन स्पेसच्या बाहेर जाऊन मी चेंजेस करतोय. चेंजेस काय करतोय की पाण्याच्या जागेवर मी आता मिक्सचर वापरतोय. आय एम मेकिंग अ यूज ऑफ अँड द मिक्सचर ऑफ वॉटर अँड अल्कोहोल ॲज अन द बाइंडर. तर असा जो प्रकाराचा चेंज आहे त्यासाठी मला अप्रुव्हल घ्यावं लागेल. पण माझ्या डिझाईन स्पेस अनुसार आय हॅव टू यूज अ वॉटर ऑनली ॲज अन अ बाइंडर. सो होपिंग स्टुडंट की हे डिझाईन स्पेस हा जो एलिमेंट आहे हा तुमच्या लक्षात आला असेल. दॅट व्हॉट इज मीन बाय द डिझाईन स्पेस. डिझाईन स्पेस मीन्स व्हॉट? डिझाईन स्पेस इट इज सिम्पली सेड टू बी अ working limit or a working boundary under which I have to work, under which I have to carry out my procedure, under which I have to carry out my process in order to produce a quality product. Understand? So that was the fifth point, that is the design space. Now I am moving toward the last point of the QBD. Quality by design चा जो शेवटचा पॉइंट आहे त्याच्याकडे आपण वळूया. That is the control strategies. Control strategies. ICH Q10 ही एक गाईडलाईन आहे. ICHच्या 4 प्रकाराच्या गाईडलाईन, त्या 4 प्रकारापैकी एक गाईडलाईन आहे क्वालिटी गाईडलाईन. आणि क्वालिटी गाईडलाईन इज सब क्लासिफाईड इंटू द नंबर्स ऑफ गाईडलाईन. ICHच्या 4 प्रकाराच्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्यातली एक गाईडलाईन आहे क्वालिटी गाईडलाईन. आणि ही जी क्वालिटी गाईडलाईन आहे इट वॉज डिवायडेड इंटू द नंबर ऑफ गाईडलाईन्स. जसं मागच्या याच्यात आपण बघितलं, डिझाईन स्पेसमध्ये बघितलं अकॉर्डिंग टू द Q8. आता कंट्रोल स्ट्रॅटेजीमध्ये बघतोय अकॉर्डिंग टू द Q10. ही 10व्या नंबरची गाईडलाईन आहे क्वालिटीमधली. ICH Q10 defines a control strategy as a planned set of controls derived from the current product and the process understanding that assures the process performance and the product quality. Definitely. Control strategy means what? It is a one type of and the planned set. It is a one type of and the set which was previously get planned in order to control the
quality of the product, in order to control the quality of the product. However, this set, हा जो प्लान करून सेट तयार केलेला आहे आपण किंवा प्लान करून जे काही टेस्टिंग्स आपण तयार केलेले आहेत, दिस प्लान सेट दे आर डिराइव्ड फ्रॉम द करंट प्रोसेस अँड द अंडरस्टँडिंग ऑफ द प्रोसेस. प्रोसेस समजून घेतल्यानंतर आपण काही एक लिमिट्स, आपण काहीतरी एक कंट्रोल स्ट्रॅटेजी तयार केली आहे आणि त्या कंट्रोल स्ट्रॅटेजीच्या अंतर्गतच आपण आपलं प्रोडक्ट तयार करतोय. याच्यावरनं काय सिद्ध होतं आहे, इट गिव्ज यूज द ॲश्युरिटी, it gives you the assurity that whatever product you are producing, whatever product you are developing, that will be a quality product. जे काही प्रोडक्ट तुम्ही बनवताय तो एक क्वालिटी प्रोडक्ट असणार आहे, या कंट्रोल स्ट्रॅटेजीवरनं आपल्या लक्षात येत आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देईन, टॅबलेट मॅन्युफॅक्चर केल्यानंतर आपण IPQC करतो, इन प्रोसेस क्वालिटी कंट्रोल चेक्स. आता तुम्ही थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला IPQC काय हे तुम्हाला माहीत असेल. इन प्रोसेस क्वालिटी कंट्रोल चेकमध्ये आपण काय करतोय, टॅबलेटची हार्डनेस चेक करतो, टॅबलेटची थिकनेस चेक करतो, टॅबलेटचा ॲपिरियन्स चेक करतो, टॅबलेटचं वेट किती असायला पाहिजे, वेट व्हेरिएशन आपण चेक करतो, टॅबलेटची फ्रायबिलिटी आपण चेक करतो, टॅबलेटचं डिसइंटिग्रेशन टाईम DT आपण चेक करतो. तर हे जे काही मी तुम्हाला सांगितलं, हार्डनेस, थिकनेस, देन ॲपिरियन्स, देन DT, डिसइंटिग्रेशन टाईम, ओके, देन फ्रायबिलिटी, ऑल दोज थिंग्स वॉट एव्हर वी आर गोइंग टू चेक, हे जे काही आपण चेक करतोय ना, दीज आर कॉल्ड ॲज इन द कंट्रोल स्ट्रॅटेजीज. या सर्व टेस्टिंगला काय म्हटलं गेलं आहे, कंट्रोल स्ट्रॅटेजीज. त्या प्रोसेसला समजल्यानंतर, त्या प्रोसेसचे पॅरामीटर्स समजून घेतल्यानंतर, त्या करंट प्रोडक्ट जो बनतोय त्याचे पॅरामीटर्स समजून घेतल्यानंतर, त्या प्रोसेसचे पॅरामीटर्स समजून घेतल्यानंतर, वी आर ट्राईंग टू डेव्हलप वन पर्टिक्युलर टाईप ऑफ अँड द स्ट्रॅटेजी, अ प्लान्ड स्ट्रॅटेजी, in order to control the quality of our product which we are going to manufacture. Understand, student? So this was and the sixth one and the last one element of the QBD, that is the quality by design. So student, I am moving on toward the back slides. मी मागे जातोय. हा जो पॉइंट होता, या पॉइंटला आपण सुरुवात केली होती. This was and the new point which we have been started as per our syllabus, that is the concept of QBD, quality by design. We are trying to develop a quality product. आपण एक क्वालिटी प्रोडक्ट तयार करायचा प्रयत्न करतोय, बट वी आर नॉट असेसिंग द क्वालिटी आफ्टर द कम्प्लीट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट. आपण त्या क्वालिटीला प्रोडक्ट पूर्ण तयार झाल्यानंतर असेस करत नाही, प्रोडक्ट पूर्ण तयार झाल्यानंतर इव्हॅल्युएट करत नाही किंवा चेक करत नाही. जेव्हा आपण प्रोडक्ट बनवत असतो तेव्हाच आपला प्रयत्न असतो की त्या प्रोडक्टमध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये एक क्वालिटी तयार व्हायला पाहिजे. वी आर ट्राईंग टू ॲड द क्वालिटी इन दॅट पर्टिक्युलर प्रोसेस, वी आर ट्राईंग टू ॲड दॅट क्वालिटी इन दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट ड्युरिंग द टाईम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑनली. प्रोडक्ट बनत असतानाच आपला प्रयत्न असतो की त्याच्यात क्वालिटी आपण ॲड करतोय, क्वालिटी पॅरामीटर्स आपण ॲड करतोय, जेणेकरून शेवटी जो प्रोडक्ट तयार होईल तो 101% क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. या कन्सेप्टला म्हटलं गेलं आहे क्वालिटी बाय डिझाईन. Means we are designing the process in such a manner that definitely the product which will be manufactured at the end, जे काही प्रोडक्ट शेवटी तयार होणार आहे, that product will be a quality product. तर मी तुम्हाला हे शिकवलं होतं मागच्या लेक्चरला. वी हॅव स्टार्टेड विथ दिस पर्टिक्युलर पॉईंट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ QBD, ओव्हरव्ह्यू अँड डेफिनेशन आय हॅव बीन एक्सप्लेन यू. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ QBD वी हॅव बीन स्टडीड, कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलो. त्यानंतर बेनिफिट्स अँड द ॲडव्हान्टेजेस ऑफ QBD आय हॅव बीन एक्सप्लेन यू. देन एलिमेंट्स, हे 6 एलिमेंट्स आहे QBDचे जे मी तुम्हाला थरोली शिकवले आहेत. फर्स्ट वन दॅट इज द QTPP, क्वालिटी टार्गेट प्रोडक्ट प्रोफाईल, ओके. सेकंड वन दॅट इज द CQA, क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स. थर्ड वन दॅट इज द QRA, क्वालिटी रिस्क मॅनेजमेंट. फोर्थ वन इज द CPP, critical process parameters. Fifth one is the design space, and the sixth one that is the control strategy, means designing and implementation of the control strategy. Understand, student? So these were the 6 elements of the QBD which we have been completed today. Means our concept of QBD has been completed today. Okay. Now this was and the next point as per your syllabus. हा एक नवीन पॉइंट आहे तुमच्या सिलेबस अनुसार, which I will teach you in the next lecture. No doubt we are having the time, but sorry, just a minute. We are having the time, but this particular point of NABL, National Accreditation Board of Testing and Calibration Laboratories, we will start this particular point in the next lecture, student. I am going to stop here. So one more point I have been completed from your syllabus, that is the QBD, quality by design. Okay, student. So thank you all of you. Thank you very much.